एक ऑपरेशन करायचं गुडघ्यांचं असं. हो, दोघी गुडघ्यांचं करायचं. गुडघ्यांचं मानेचं पण दुखतं ना. आमची मावस बहीण हो इथे येऊन गेली, आमची भाऊ पण गेली. मला सांगितलं तर दाखवून द्या एक वेळेस काय काय सांगतो. हो हो. पूर्ण हात दुखायचं त्याला. आता खूप पडलेला होता. मी पण त्या शिंगाला जात होते, खिरी घेऊनच होते आता. हो हो हो. इकडे कमी दुखतं, या साईडला जाते. हा तिथं पण दुखतं. तू मांडीपासून दुखतं बघ कधी. तुमच्या कमरामध्ये ते 3 मध्ये घ्या. L4-5 आणि L5. L4-5 मध्ये या ठिकाणी आपण तुम्हाला झाली 20-25 हो बरं. नाही आपणच पडले होते मी. या ठिकाणी आपण भरपूर दिवस झाले. डिस्क सरकल्यामुळे गॅप पडल्यामुळे तुम्हाला पाठीमागचे 10-15 वर्ष काहीच त्रास नाही. चमक भरणं, तिचं भरणं याच्यापलीकडे काय होतं. पण एवढे 10 ते 15 वर्ष काय आले, एखादं फायटरीच असतं, गाडी असते, फाटून बाहेर आली. गाडी बाहेर आल्यामुळे इनच झाली. आता इथून ब्लड सर्क्युलेशन फुग्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला तुम्ही त्रासाला होत नाही. म्हणून शरीराचा एक नियम आहे, देवाने बॉडीला आपल्याला एक वरदान दिलं. दिवसभरात जेवढी झीज होते बॉडीला आपल्याला फरक पडत. पण हा नियम यांना 15 लागू नये. जेव्हापासून या गाड्या सरकल्या, नसा ब्लॉक झाल्या आपल्या इथून ब्लड सर्क्युलेशन पाहिलं होतं. दिवसभरात जेवढा सेल्स डेट होता एवढ्या रात्रीतून रिजनरेट व्हायला. हा नियम यांना लागू न झाल्यामुळे गुडघे 70-80% असतो. आता जेव्हा ज्यावेळेस गाड्या जागेवर गुडघे जागे नस चालू गाडी तिच्या लेवलला येईल तेव्हाच ही परत हे होईल. अन्यथा होईल का सगळं सांगतो. आता डिस्क बऱ्यापैकी सेट होईल, कार्टिलेज लेवलला नस चालू होईल. आणि एखादं झाड आहे, झाड सुकल्यानंतर किंवा त्याचे जे व्हेन्स आहे, त्याचे मुळं आहे, सुकल्यानंतर किती पाणी टाकलं तो उपयोग नाही. तसं हे मी आजच्या आज लगेच नाही सांगू शकत. त्याला ट्रीटमेंट लागू होते का नाही लागू होते मला 3-4 दिवसानंतर 4-5 सेटिंग लगेच मी आत्ता नाही सांगू शकतो. पण जसं जसं ब्लड सर्क्युलेशन होईल तर तुमच्या सेल्स जर रिजनरेट होत असेल ते तुमचं नशीब. जर सेल्स रिजनरेट नाही झाल्या ते तुमचं नशीब. बाकी तुम्ही प्रॉपर पहिले घ्या. व्हेन्स चालू करण्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची होती, मग गुडघ्यावरती ट्रीटमेंट लागू पडली. तुम्हाला डॉक्टर सांगितलं असेल कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, आम्ही काय केलं, MRI काढल्याने त्यांनी ट्रीटमेंट दिली होती. ती फक्त मेडिसिनने आजार बरा नाही होऊ शकत. आता आम्ही ते जास्त मेडिसिन खाल्ल्याच नाही, कारण की आईला त्रास होतो. आता हा झाला पहिला प्रॉब्लेम. तसंच दुसरं इथे C4-5 C5-6 मध्ये घ्या. इथे ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ सोडून डाव्या हाताला बसवून चक्कर येतात. डावी कशी होतो, हात जड पडतो, वजन पडतो, म्हणजे आपण ताकद कमी हातापेक्षा डाव्या हातात ताकद कमी. सर्वायकच म्हणतो. आता हा जर वेगळा हा वेगळा, हे दोन्ही गुडघ्यांचं वेगळं. जरी गुडघ्यांचं नाही झालं तर बाकीचं तो होईल. पण जी झीज आहे लिमिटपेक्षा जास्त झीज. पण मग यांचा मेन प्रॉब्लेम आहे या वेन्सचा 60-70% त्रास आणि गुडघ्यांचा 30-40% त्रास. गुडघ्यांचा त्रास कमी आहे. मिनिमम अपेक्षा तर पूर्ण नाही वयानुसार. आपल्याला मिनिमम 25-30% झाला तरी भरपूर आहे. की जसं ऍक्टिव्हेट झाले ना खूप फरक जाणार. मेन प्रॉब्लेम काय आहे, गुडघ्यांचा यांना जास्त त्रास नाही, या नसांचा जास्त त्रास. त्याच्यामुळे त्याला त्रास होतो. पण तुम्ही बसले गुडघे जातो. फक्त याला इथून पुढे नियम आहे, जर तुम्हाला ऑपरेशन नाही करायचं तर याला नियम आहे. हे नाही आयुष्यभर. आता याला इथून पुढे मांडी घालणं, गुडघ्यावर बसणं कायमचं बंदच आहे. विना गुडघ्याचा बेल्टचं किंवा कमरेच्या बेल्टचं चालायचं प्रवास करा. बेल्ट वगैरे लावते, कमराचं बेल्ट आणि गुडघ्याचं बेल्ट लावतो. कमरेचा पण लावते. त्याला वाकून काम, वाकून वजन उचलणं बंद. उशात उडून घ्यायचं नाही. बस काही नाही. डाव्या कुशा झोपायचं नाही, मान मोडायची नाही. बीपी डायबिटीस काही डायबिटीस होते पण आता नाही. यांना डबल ट्रीटमेंट लागेल. बाकीच्यांना सिंगल ट्रीटमेंट असते, यांना डबल असते. यांना 200 खर्च असतो, यांना 400 प्रॉब्लेम. बाकी नसा चालू करणं, डिस्क सेट करणं माझ्या हातात. सेल्स रिजनरेट करणं, डेव्हलप होणं, झीज भरणं हे बॉडीचे.
काम उशीर होतो. आमचं काम फक्त डिस्क सेट करणं चालू. मी तसं दुखतं बरं का पण हे असं. साईड डावी साईड पूर्ण दुखत. हो तसं तिची स्वतःची होऊन मनाची तयारी पण आहे. तर असे आहे प्रॉपर 100% रिझल्टसाठी वेळेला मागतो. पायकडे नको नाही तर मी 1001% पण गॅरंटी घेतो. नाही आपण वेळ देऊ. वेळ देईल यांना तुम्ही. वेळ द्यायला नाही मागतो. नाही, मी वेळेच्या आधी- आत यायला म्हणतो. असं हा नाही. नाही येऊ ना मग तो काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कसं असतं या आजाराचं फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज अशा 3 स्टेज असतात. बरोबर. फर्स्ट स्टेजच्या आत गॅरंटी रिकवर होतो. पण जसं जसं टक्केवारी वाढती तसं रिझल्ट वेळ लागतो बरोबर. कमी कमी होते. अशा सरळ दुकानचे सर का वाटते थोडंसं काय सरळ का काय दिला सोडा. हे जे मी सांगितलं आजपर्यंत किती डॉक्टरांनी सांगितलं इथल्या आम्हाला मनमाडच्या डॉक्टरने सांगितलं होतं. मनमाडच्या डॉक्टरांनी ते कमरेचं नसेच सांगितलं होतं. सांगितलं होतं 2 नंबर, 3 गुडघ्यांचं नंबर. कमी होईल बा असं सांगितलं होतं त्यांनी मला. त्याच्याकडनं काय ते तिथं मी 4 चक्रा मारल्या. दादा सोपं नाही ना इतक्याला ट्रीटमेंट काय करायची तिथे ते काय थेरपी द्यायचे ते काय गोळ्यानी औषध नाही काहीच नाही. मशीन होतं. मशीन होतं थेरपीच केली त्यांनी आणि असे मान बिन मोडायचे बा ते असं. विमानाचं मला परत 6 महिने मी असा हात उचलून ठेवायचे नाही. ओके. तिथला फरक पडला होता मला. ते मी गावाकडे आता गावाकडे जाणार होती मी पण मग त्या बहिणीच्या मुलीचा फोन आला मग मावशी तू काही येऊ नको म्हणे तुम्ही गेले तिथे जाऊन पाय म्हणतो. डोंगरगावचं पेशंट आणलं होतं का इथं. सरळ दुकान वरती मानाची खाली मान लेग्स डावं नका बस. यांची डबल डेट बस सेम हीच ट्रीटमेंट होते. मांडावा हात कंबर दोन्ही पाय नाक दोन्ही आता पुढे जाणार